बाळूमामांजवळ पोहोचण्याचा सहज आणि सोपा मार्ग नामसाधना असला तरी त्या श्रद्धाभाव विश्वास असणं अत्यंत महत्त्वाचं असतं असं प्रत्यक्ष भगवंत म्हणतात. आपलं साध्य काय तर आपल्या आत असलेल्या भगवंत शक्तीचा चैतन्य स्वरूपाचा आनंद अनुभवणं. आनंद मिळवण्यासाठी सद्विचारांचा मार्ग प्रत्यक्ष अनुसरून सत्यचरण प्रत्यक्ष ठेवून प्रपंच करणे. तो करत असताना सद्गुरूंनी दिलेलं नामस्मरण करत प्रत्यक्ष चांगलं काम करणं ही प्रत्यक्ष झाली साधना. आपलं साध्य पूर्ती करण्यासाठी जो नित्य नेमाने साधना करत असतो तो साधक. आपण साधे सुते प्रापंचिक आहोत तरीही प्रपंचाचा वाढत जाणारी पसारा आपल्या आवरण्याच्या पलीकडे कधी होऊन जातो हे आपल्याला समजतच नसते. मग कधी मनात येतं भजन राहिलं, प्रत्यक्ष सर्वही जन्म गेला, नक्की स्वजन जनाधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ, आता तरी मती रघुपती चरणी लागू दे. ही तळमळ प्रत्यक्ष लागणे म्हणजे प्रपंच पसाऱ्यातून सुटका करून घेणं असते. प्रेमळ भक्तांनो, असेच बाळूमामांचे प्रेरणादायी आणि आशीर्वादी तसेच देवी संदेश जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या संदेशाला देखील लाईक करा, जेणेकरून असेच प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुमच्याकडेच येऊन जातील. द्रौपदीला आता आपला कोणी त्रास नाही असे वाटून प्रत्यक्ष जेव्हा तिने श्रीकृष्णांचा धाव केला ना, तेव्हा भगवान लगेच धावून आले. असे खऱ्या कळकळीचे स्मरण आपले असायला पाहिजे. जसे लहान मूल काही झाले ना तरी आपल्या आईला हाक मारत असते, दुसरे तिसरे कोणी जात नसते, तसे आपले परमेश्वर स्मरणाच्या बाबतीत झाले पाहिजे. आपली भिस्त खरोखर कोणावर आहे हे संकटकाळीच उत्तम कळत असते. मी भगवंतांचा आहे या भावनेने जो राहत असतो त्यालाच खरं आनंद भोगता येत असतो. हे देखील अगदी खरी आणि सत्य गोष्ट आहे. प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जर तुम्ही मामांचे नाम निष्ठेने आणि निस्वार्थ मनाने घेतले तर गुरुमाऊली आपल्या प्रत्येक वेळी सोबत राहतील. तुम्ही सर्व माणसे फार चांगली आहात, भगवंतांचे नाम घेता हे मला माहिती आहे, परंतु नामाने प्रेम तुम्हाला येत नाही हे पाहून मला फार वाईट वाटते. तुमच्यापैकी प्रत्येकाने मनापासून विचार करून ठरवा की मला नामाचे प्रेम येण्याच्या आड काय येत असेल बरे. याचा तुम्ही जास्त विचार करा. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. पुढे जाणारा माणूस कधी कोणाला मागे खेचत नसतो आणि मागे खेचणारा माणूस कधीच पुढे जात नसतो. लक्षात घ्या, रुबाब हा जगण्यात असला पाहिजे, वागण्यात नसला पाहिजे. कारण रुबाब करा पण तुमच्या जगण्यात राहू द्या. तुमच्या वागण्यात जर तुम्ही रुबाब आणाल तर तुम्ही प्रत्यक्ष मातीमोल होऊन जाल. हे अगदी खरे. जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटून जातात. काही तुमचा फायदा घेतील, काही तुम्हाला आधार देऊन जातील. फरक एवढाच असतो की फायदा घेणारे डोक्यात आणि आधार देणारे आपल्या हृदयात असतात. एवढाच फरक असतो. आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा म्हणजे आपल्यामुळे कोणाच्या तरी डोळ्यात पाणी येणे आणि आयुष्यातील सगळ्यात मोठे यश म्हणजे आपल्यासाठी कोणाच्या तरी डोळ्यात पाणी येणे हेच असतं. गर्व करून कुठल्या नात्याला तोडण्यापेक्षा तुम्ही माफी मागून ती नाती जपा, कारण त्यामध्येच आनंद आहे. आयुष्यात दोन गोष्टींना कधीच वाया जाऊ देऊ नका, अन्नाचा कण आणि प्रत्यक्ष आनंदाचा क्षण. या दोन गोष्टी ज्या असतात ना त्या आपल्यासाठी सर्वात चांगल्या असतात. जीवनात अनंत अडचणी असतात पण ओठांवर हास्य ठेवा, कारण कोणत्याही परिस्थितीत जगायचंच तर असतंय. मग हसत हसत जगण्यात काय नुकसान आहे बरं. खरोखर जर तुम्ही हसत हसत जीवन जगाल तर तुमच्याच जीवनात तुम्हालाच भरपूर छान प्रकारे आयुष्य जगल्यासारखं वाटेल. अन्यथा पुन्हा पश्चातापच होईल की आपल्याला परमेश्वरांनी इतकं चांगलं जीवन तर दिलेले होते, मग आपण आपल्या जीवनामध्ये काय जगलो, कशा पद्धतीने आपण जीवनाचा आनंद साजरा केलो असेच आपल्याला वाटत असते. सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्याचे असते. ते एकाच वेळी उघडझाप करत असतात, एकाच वेळी रडत असतात, एकाच वेळी झोपत असतात, तेही आयुष्यभर एकमेकांना न बघता. हे देखील खरे. हौस म्हणून पाळले जाणारे प्राणी तीनच असतात. प्रथम म्हणजे पोपट, दुसरा मांजर आणि तिसरा कुत्रा. एका इस्माने माकडी प्रत्यक्ष पाळलं होतं, पण दोघांच्याही आचरट
आचरटपणाची इतकी चढाओढ चालायची की कोणी कोणाला पाळले हेच मात्र कळत नसे. प्रेमळ भक्तांनो, माणूस निरुत्तर झाला तर हरत नसतो, परंतु निष्प्रश्न झाला की संपलाच हे आपण समजून घ्यायचं असतं. नक्कीच प्रत्येकाला एक गोष्ट मात्र समजून घ्यायची आहे. कितीही जीवनात जरी आपल्या संकटे आली तरी आपल्याला परमेश्वरांचे नाम घ्यायचं आहे. स्थिती आणि परिस्थिती कसली जरी असली, जो नामात राहिला त्याच्या प्रत्येक अडचणीत परमेश्वर राहिला ही भावना आपल्याला ठेवायची आहे. हे आपल्यासाठी कधीही चांगली गोष्ट आहे. दुःख इतकं नशिबवान असतं की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या नक्कीच माणसाला आठवत असतात. धन इतकं दुर्दैवी आहे ज्याला मिळून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरून जातात. किती अजब गोष्ट आहे. माणसाच्या शरीरात 70% तर पाणीच असतं, पण जखम झाली की रक्तच येते. आणि माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून हृदय दुखावले की डोळ्यातून पाणी येते. या गोष्टीचा विचार करण्यासारखं नक्कीच आहे. जी माणसे तोंडावर तुमची स्तुती करत असतात व मागे तुमच्या विरोधात बोलत असतात ते कधीच तुमचे नसतात हे समजून घ्या. म्हणून अशा माणसांवर कधीच विश्वास ठेवू नका. परंतु जी तोंडावर तुमच्या चुका दाखवत असते किंवा स्पष्ट बोलत असते आणि मागे तुमचे गुण गात असते तेच खरे तुमचे माणूस आहेत हे प्रत्यक्ष तुम्ही समजून घ्या. हे तुमच्यासाठी चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीच्या मोहात पडल्यावर माणूस त्याचे दुर्गुण पाहत नसतो आणि एखाद्याबद्दल मनात दोष निर्माण झाला तर त्याचे प्रत्यक्ष सद्गुण पाहत नसतो आणि यामुळे माणसाला माणसं ओळखता येत नसतात. हेच 2 ते 3 कारण आहेत जे माणसाचं आयुष्य बर्बाद करत असतात. म्हणून लक्षात घ्या, प्रत्यक्ष परिस्थिती असते जी परिस्थिती माणसाला काही करण्याकरून करायला लावत असते. या गोष्टीची प्रेमळ भक्ता तू जाणीव ठेव. हे तुझ्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. सुखाच्या आणि आनंदाच्या एकूण एक कल्पना किंवा सगळ्या आयुष्याची इति कर्तव्याचा जेव्हा एकाच गोष्टीत एकवटलेली असते ना आणि नेमकी तीच गोष्ट जेव्हा मिळेनाशी होते तेव्हा माणसं उजाड एकाकी उद्ध्वस्त होतात. ही गोष्ट अगदी खरे. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी प्रयत्न करू नका, कारण काही गोष्टी समजून घेण्यासाठी नसतातच, आहेत अशा त्या स्वीकारायच्या प्रत्यक्ष असतात. हे आपल्याला प्रत्येक वेळी समजून घ्यायचे. समजूतदारपणा ज्ञानापेक्षा महत्त्वपूर्ण असतो. खूप लोक आपल्याला ओळखत असतात पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात. म्हणून लक्षात घ्या, किती लोक तुम्हाला ओळखतात हे महत्त्वाचं नसते, तर कितीजण तुम्हाला समजून घेतात हे सर्व जास्त श्रेष्ठ असते. माणसाला एखादी गोष्ट जर करायचीच असेल तर मार्ग सापडतो आणि करायचीच नसेल तर कारण सापडत असते. म्हणजे तुमच्या मनात आहे तेच तुम्हाला कृतीमध्ये उतरवायचं आहे, तरच तुमच्या मनासारखी गोष्ट नक्कीच भगवंत घडवून आणतील. एक गोष्ट मनाला नेहमीच खटकतेच, आटवाटेने चालणारी माणसे कुठं पोहोचली आणि सरळ व नक्की सीध्या मार्गाने चालणारी माणसं मात्र आजही तिथल्या तिथंच आहेत. पण यातली एक गोष्ट मी तुम्हाला सांगून टाकतो, तुम्ही जर चांगले कर्म कराल तर खरोखर तुमच्या आयुष्यात आज जरी अंधार असला तर येणाऱ्या काळात जो तुमच्या आयुष्यात प्रकाश पडेल त्या प्रकाशाचा अंधार कधीच होणार नाही. ही गोष्ट मी तुम्हाला लिहून देतो. म्हणून प्रेमळ भक्तांनो, कितीही जास्त अडचणी जरी असल्या तरी तुम्हाला कधीच प्रत्यक्ष घाबरायचं नाही. प्रत्येक वेळी तुम्ही समाधान राहा आणि जास्त विचार करू नका की आपल्याबद्दल कोण कशा पद्धतीचे विचार करते. जर तुम्ही जास्त अशा पद्धतीचे विचार करत असाल तर खरोखर तुमचे जीवन एका क्षणामध्ये नष्ट होऊ शकते. ही अगदी खरी गोष्ट आहे. मित्रांनो, असेच मामांचे गोड आणि प्रेमळ संदेश जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही संदेश ऐकत चला आणि या संदेशाला प्रत्येकाकडे शेअर करून ठेवा, जेणेकरून प्रत्येकाला असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी प्राप्त होतील. सत्कर्म केलेल्या व्यक्तीला प्रत्यक्ष आधार शोधण्याची गरजच भासत नसते, कारण किती वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्या व्यक्तीला आधार ही नियती, निसर्ग आणि प्रकृती देत असते, अर्थात भगवंत देत असतो असं आपल्याला म्हणता येईल. अशी माणसं संकटात अडकतातही आणि त्यातून सुखरूप सुटतातही व ही गोष्ट त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सत्कर्मामुळेच होत असते. हीच गोष्ट अगदी सत्य आहे. त्यामुळे कायमच कोणाची ना कोणाची तुम्ही मदत करत राहा
असे सत्कर्म केलेले कधीच वाया जात नसते. आज ना उद्या भविष्यात त्या केलेल्या सत्कर्माचे फळ हे गुरुमाऊली आपल्याला चांगल्या स्वरूपात देत असतात. आणि लक्षात घ्या, चांगल्या स्वरूपात वाईट प्रसंगात किंवा समयी आपल्याला आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ मिळतच असते. या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा. हे तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे. काम माझं आणि नाव दुसऱ्याचं हा विचार करून कधीही नाराज व्हायचं नसतं. कारण तूप आणि कापूस युगानुयुगे एकत्र जळत आहेत, परंतु लोक मात्र दिवा जळत आहे असे म्हणतात. विचार करण्याची गोष्ट सांगितलो ना, कोणी कसं वागावं हे आपल्या हातात मुळीच नसतं, पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चितच तुमच्या हातात असतं. मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो, पण मध चोरून डोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्यांचे श्रेय प्रत्यक्ष दिले जाते. प्रत्यक्ष समाजातही असंच असतं. प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि नक्की वांग्याचा भोपळा करून किंवा राईचा पर्वत करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होत जातात. आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग असतो, मृत्यू येणं हा काळाचा भाग असतो, पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कुशल कर्माचा भाग आहे. म्हणून लक्षात घ्या, कर्म चांगले कराल तर खरोखर भविष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणींचा सामना तुम्ही जरी नाही करत असला, म्हणजे लक्षात घ्या, तुमच्यात जरी क्षमता नसली प्रत्येक अडचणीचा सामना करण्यासाठी, तरी देखील हे गुरुमाऊली तुम्हाला नक्कीच शक्ती देतील, ताकद देतील त्या अडचणींचा प्रत्यक्ष सामना करण्यासाठी. प्रेमळ भक्तांनो, तुम्ही प्रत्येक गोष्टीला दुर्लक्ष देखील करायला शिका. कारण लक्षात घ्या, जर तुम्ही जितका जास्त एकाच गोष्टीसाठी अडून बसाल, तीच गोष्ट तुमचं आयुष्य संपवून टाकते. नक्कीच प्रत्येक गोष्टी दुर्लक्ष करायला शिका. आम्ही का म्हणत आहोत हे तुम्ही समजून घ्या. एकदा लोहाराच्या बंद दुकानात फिरता फिरता एक साप त्या दुकानामध्ये घुसला. तेथे सापाच्या रुचीची कोणतीही गोष्ट नव्हती. तिथे पडलेल्या एका करवतीमुळे त्याला खूप किरकोळ जखम झालेली होती. घाबरून मात्र सापाने मागे वळून पूर्ण ताकदीने करवतला चावले. सापाच्या तोंडातून रक्त त्यावेळी वाहू लागले. पुढे सापाने आपल्या स्वभावाप्रमाणे नक्की करवतीला स्वतःला गुंडाळून बांधून आणि गुदमरून मरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. दुसऱ्याच दिवशी जेव्हा लोहाराने दुकान उघडले ना, तेव्हा त्याला करवतीभोवती गुंडाळलेला मेलेला साप दिसला, जो इतर प्रत्यक्ष कोणत्याही कारणावस्तव नाही तर स्वतःच्या रागाचा आणि अहंकाराचा बळी तो साप होता. आणि नक्कीच बळी देखील पडला होता. कधीकधी अहंकार व रागाच्या भरात आपण इतरांना इजा करण्याचा प्रयत्न करतो, पण कालांतराने आपल्याला कळत असते की आपण स्वतःचेच जास्त नुकसान केलेले आहे. कधीकधी आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी काही गोष्टींना, काही लोकांना, काही अपघातांना तर कोणाच्या बोलण्याला प्रत्यक्ष दुर्लक्ष केले पाहिजे. स्वतःला लक्षपूर्वक दुर्लक्ष करण्याची सवय लावा. आवश्यक नसते की प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रिया दाखवावीच. कधीकधी आपल्या काही प्रतिक्रिया केवळ आपल्याला वेदनाच देऊ शकतात. या गोष्टीची तुम्ही जाणीव ठेवा आणि प्रत्येक गोष्टी दुर्लक्ष करा. हे आपल्यासाठी प्रत्यक्ष सर्वात चांगली आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. मित्रांनो, हा संदेश जर तुम्ही पूर्ण वेळ देऊन ऐकलेला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो. एका गोष्टीचे भान ठेव भक्ता, जे आज तुझ्याकडे आहे तेच अर्थात तुझे आहे. आणि लक्षात घ्या, श्रीकृष्णांनी तर सांगून टाकलेलं आहे, मनुष्याचे जीवन ना भविष्य काळात असते ना भूतकाळात असते, तर नक्की वर्तमान काळामध्ये जे काही सध्या तुमच्या चालू आहे तेच खरं तुमचं जीवन आहे, तोच खरं तुमचा क्षण आहे. म्हणून जास्त विचार करू नका. नेहमी बाळूमामांचे नामस्मरण करा. जो नामात राहतो भगवंत त्याच्या प्रत्येक कामात असतो. ही प्रत्यक्ष गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि निस्वार्थ मनाने तुम्हाला ह्या गुरुमाऊलींचे नामस्मरण करायचं आहे. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम नक्कीच गोष्ट आहे. आशा नाही, विश्वास आहे. मामा नेहमी साथ देत असतात. फक्त आणि फक्त आपल्याला त्यांच्यावरती विश्वास मात्र ठेवायचा असतं. नशीब जर तुम्हाला काहीतरी चांगले देणार असेल ना, तर त्याची सुरुवात ही कठीण गोष्टीनेच होत असते. आणि जर नशीब खूप काही तरी अप्रतिम देणारच असेल तर त्याची सुरुवात ही अशक्य गोष्टीने होते. म्हणून प्रेमळ भक्ता, तुला जी गोष्ट खरोखर अशक्य वाटेल त्याच गोष्टीसाठी तू प्रयत्न कर.
कारण अशक्य गोष्टीला शक्य करण्यासाठी आम्ही आहोतच सामर्थ्य. म्हणून तू घाबरू नको, आम्ही प्रत्येक वेळी तुझ्यासोबत आहो. फक्त तू प्रयत्न कर, हे तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. जर जीव लावणारी व्यक्ती जर तुमच्यासोबतच असेल तर तुमचे वाईट दिवससुद्धा चांगले जातात, हे अगदी खरे. हातात प्रत्येकाला वाटत असते की आपल्या हातात काहीच नाही. खरोखर पाहायला गेलं तर भगवंत सांगतात मनुष्याच्या हातातच त्याचे भविष्य आहे आणि त्याच्या हातातच त्याचे जीवन आहे. कारण लक्षात घ्या, आपण जर प्रत्येक काळी जर नक्कीच जीवनामध्ये विचार करत असलो तर तेच आपण केलेले विचार प्रत्यक्ष आपल्याला संपवून टाकतात. ही गोष्ट अगदी खरीही आहे आणि सत्य आहे. या गोष्टी आपल्याला नेहमी समजून घ्यायच्या आहेत. हे आपल्यासाठी सर्वात चांगल्या आणि सर्वश्रेष्ठ प्रत्यक्ष गोष्ट आहे. मित्रांनो, हा संदेश जर ऐकण्यासाठी तुम्ही तुमचा किमतीचा वेळ दिलेला असेल तर धन्यवाद. अशक्य ही शक्य नक्कीच हे गुरुमाऊली करून टाकतील प्रत्येक गोष्टी. फक्त तुम्ही त्यांच्यावरती मात्र सर्वात जास्त विश्वास ठेवा. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. नक्कीच भेटूया पुढील संदेशाद्वारे. आत्ताच हा संदेश प्रत्येकाकडे शेअर करा आणि आत्ताच आपल्या चॅनेलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. जय श्रीराम.